नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता चॅनल योजना आणि नोकरी मित्रा. आज आपण एका अत्यंत वेगळ्या पण प्रचंड नफा देणाऱ्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय म्हणजे गाढवपालन व्यवसाय आणि विशेष म्हणजे भारत सरकार या व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत अनुदान देत आहे. होय मित्रांनो, आजपर्यंत आपण गाय, म्हैस, शेळी, कुक्कुटपालन याबद्दल ऐकले असेल. पण गाढवपालन हा व्यवसाय सध्या भारतात वेगाने वाढत आहे आणि सरकार स्वतः याला प्रोत्साहन देत आहे. ही योजना आहे राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM योजना, ज्याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे आणि गाढवांची घटती संख्या रोखणे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ही योजना नक्की आहे काय. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी पशुपालन क्षेत्राला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध पशुपालन व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये आता गाढवपालनाचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात गाढवांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी आणि ग्रामीण भागात नवीन व्यवसाय निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आता आपण पाहूया की या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. या योजनेचा पहिला उद्देश म्हणजे गाढवपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे. दुसरा उद्देश म्हणजे गाढवांच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे. तिसरा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे. आणि चौथा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेत किती अनुदान मिळते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान मिळते. हे अनुदान जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही 1 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला तर तुम्हाला 50 लाख रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळू शकतात. हे अनुदान थेट तुमच्या व्यवसायाला मोठा आधार देणारे आहे. आता प्रश्न येतो की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान किती गुंतवणूक आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 10 गाढवांच्या युनिटपासून व्यवसाय सुरू करू शकता. यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवू शकता. आता आपण पाहूया की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. या योजनेसाठी खालील लोक पात्र आहेत: इच्छुक उद्योजक, शेतकरी, स्वयंसहाय्यता गट म्हणजे SHG, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPO. जर तुम्ही यापैकी कोणत्याही गटात येत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता आपण पाहूया अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील पद्धत वापरावी लागेल. सर्वप्रथम तुम्हाला NLMच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुमची नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. हा प्रकल्प अहवाल तुम्हाला सबमिट करावा लागेल. त्यानंतर संबंधित विभाग तुमचा अर्ज तपासेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला अनुदान दिले जाईल. तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधू शकता. आता आपण या व्यवसायातील सर्वात मोठी संधी पाहूया. मित्रांनो, गाढवाच्या दुधाला आजच्या काळात प्रचंड मागणी आहे. विशेषतः औषधी आणि कॉस्मेटिक्स उद्योगात गाढवाचे दूध मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. गाढवाचे दूध हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यामुळे अनेक महागडे साबण, क्रीम आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. बाजारात गाढवाच्या दुधाची किंमत 5,000 ते 7,000 रुपये प्रति लिटरपर्यंत जाते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा व्यवसाय किती फायदेशीर आहे. आता आपण या योजनेतील काही महत्त्वाचे नियम पाहूया. पहिला नियम म्हणजे अर्जदाराकडे पशुपालनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दुसरा नियम म्हणजे तुम्हाला व्यावसायिक गाढव प्रजनन फार्म सुरू करणे आवश्यक आहे. तिसरा नियम म्हणजे तुम्हाला एक सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल. आता आपण प्रकल्प अहवालामध्ये काय असते ते पाहूया. प्रकल्प अहवालामध्ये खालील गोष्टी असतात: व्यवसायाची संपूर्ण माहिती, गाढवांची संख्या, खर्चाचा अंदाज, नफा-तोटा विश्लेषण, मार्केटिंग योजना, व्यवस्थापन योजना. हा अहवाल तुमच्या व्यवसायाचा पाया असतो. आता आपण या व्यवसायाचे फायदे पाहूया. या व्यवसायात स्पर्धा कमी आहे. सरकारकडून मोठे अनुदान मिळते. गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे. ग्रामीण भागात सहज सुरू करता येतो. कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळू शकतो. आता काही आव्हाने देखील आहेत. या व्यवसायाबद्दल माहिती कमी आहे, प्रशिक्षणाची गरज आहे, बाजारपेठ शोधावी लागते. पण योग्य नियोजन केल्यास ही आव्हाने सहज पार करता येतात. आता आपण जाणून घेऊया की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागेल.
सर्वप्रथम योग्य जागा निवडा. गाढवांसाठी शेड तयार करा. पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करा. विश्वसनीय स्रोताकडून गाढवे खरेदी करा. पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा. आता शेवटी आपण या योजनेबद्दल निष्कर्ष पाहूया. मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर गाढवपालन हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सरकारकडून मिळणारे 50 लाखांपर्यंतचे अनुदान, कमी स्पर्धा आणि वाढती मागणी यामुळे हा व्यवसाय भविष्यात खूप मोठा होऊ शकतो. जर तुम्ही योग्य नियोजन आणि मेहनतीने हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.